हो भाई काय झालं? डॉक्टर लोकांची हलगर्जीपणा झाली. बरं ते कुठून आणलं तुम्ही? बनगाव. बनगाव. ते काढ ना भैया, ते तिकडचं काढ, त्याचे तोंडावरचं काढ. ए भैया इकडं भैया थोडं. एक मिनिट. काय हो बजरंग दलवाले? काय बजरंग दलवाले काय? काय हो मंत्री कोण जाऊ? भैया हो भाई इथं कशाला काय टाकलं तुम्ही? सर या ना इकडे 2 मिनिटं या ना भैया. नाही एक मिनिट लावा, तू मल्लम लावा, मी शूट करतो थोडं. आंदोलन करणार आहे की झालं ना आंदोलन? आता काय राहिलं? चालू झालं आंदोलन, झालं. ते अधिकारी सस्पेंड होणार आहे आता. कुठं आहे तर दरेकरला बोला. हा आज ऑपरेशन नेमकं टाकी काढली. अच्छा, मी दवाखान्यात असल्यामुळे एवढा हलगर्जीपणा झाला. तुम्ही कुठं ऍडमिट होते? मी गाडीला होतो. बरोबर. ते बैल कुठं बांधलेले होते? गाय ती गाय गाय. काय आजार झाला पाहिजे त्याला? मल्लम लावा त्याला. कोणतं औषध येते? माशी बसू नये म्हणून. हे डोळ्याजवळ लावा, डोळ्याजवळ. हे डोळ्याजवळ इकडं. हा तिथं, हा तिथं तिथं. भैया इथं उभा राहतो. अकबर से जाके बोलो पुलिस की सारे शूटिंग करने में भैया 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 शूटिंग चालू इकडं. इथं ठेवा इथं. हो ते ओढलं ते. इकडे या ना तुम्ही. या इथं उभा राहा 1 मिनिट. इथं इथं हा मध्ये ठेवा. हा तिथं ठेवा. असं याला दाखवायचं बघ बोलताना तुम्ही. हो अरे आणली तर कुठून आणली? काय त्याला रोग झालेला आहे? काय तपासण्या केल्या डॉक्टरांनी? काय हलगर्जीपणा आहे डॉक्टराचा? तिथं बसा तुम्ही, खाली बसा, काही टेन्शन नाही. आता बोला. बोला ना भाऊ तुम्ही. जे गायीचे मालक आहे त्यांचे अश्रू अनावर आलेले आहे. अक्षरशः जे गायीची परिस्थिती झालेली आहे ते गायी अक्षरशः त्याच्या पूर्ण शरीरावर जखमा झालेले आहे. आणि जे लोक आता पूर्ण महाराष्ट्रातले आपले मुख्यमंत्री आणि बजरंग दलचे कार्यकर्ते, इतर हिंदू समाज गायीला माता मानतात. तरी पण आता गायीची परिस्थिती पहा. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं आणि जे गायचं मालक आहे ते अक्षरशः जिल्हा आपला घाटी रुग्णालयामध्ये ॲडमिट होते. त्यांचं ऑपरेशन होतं आणि त्याच्यानंतर ती गायीची परिस्थिती अशी त्यांनी त्याच्याकडे पाहिलं नाही. ते ॲडमिट असल्यामुळं आताची ती परिस्थिती आणि
जे मालक आता स्वतः बसलेले आहे. भाऊ काय सांगणार तुमची जी गायची परिस्थिती झाली, काय झालं नेमकं याच्यासोबत? एक मिनिट हा, एक ओके. कोणत्या दवाखान्यात नेलं होतं तुम्ही आणि कुठले आहे सांग? करमाड तर कोणतं गाव? बनगावचे आहे का? बरं, हे गायीवर जे जखमा झालेले आहे किती दिवसापासून ते कोट्यामध्ये बांधलेली होती? 25 ते 26 दिवस. बरं, त्याला चारा पाणी कोण करत नव्हता का? मुलगा होता माझा, मग मोठा मुलगा आहे. हां, आतापर्यंत 10 ते 12 हजार रुपये खर्च झाला. पशुवैद्यक अधिकारी आले नाही का तुमच्याकडे? आलेली होती. मग पैसा द्यायला तर येते मला, पैसे मग नाही येत. पैसे दिले येते. आता काय मागणी आहे तुमची, याच्या पुढे काय करणार मग? आता काय मागणी आहे तुमची? मला हिला जीवनदान पाहिजे. कोणावर तुम्ही आरोप करता? डॉक्टरवर काय कारवाई व्हायला पाहिजे? डॉक्टरवर कारवाई काही नाही, हिला जीवनदान द्यावं त्यांनी. गायला जीवन लावते. मला काही केलं. तुमच्याकडे किती गुरं आहे तुमच्याकडे? अजून 4-5 गेले. त्यांची काय परिस्थिती? याच्यातली गाईलाच आजार, काय आजार झाला त्याला? लंपी झालेला आहे. तुमचं काय नाव? नारायण. पूर्ण नाव आणि ॲड्रेस सांगा तुमचं. नारायण घागरी, बनगाव, तालुका, जिल्हा संभाजीनगर.